नेक्स्ट टॉपिक करोजन. करोजन अँड रॅन्सिडिटी हे दोन टॉपिक आपले राहिलेले आहे. ज्यावेळेस आपण चॅप्टर मेटलर्जीचा अभ्यास करू त्यावेळेस करोजन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. सो करोजन म्हणजे काय? अगेन दिस इज अ केमिकल रिॲक्शन. ही एक केमिकल रिॲक्शन असणार आहे. करोजन म्हणजे नेमकं काय होतं, जे आपण चॅप्टरच्या सुरुवातीला केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल डिस्कस केले त्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घेतलेले. जसं की एखादी लोखंडी वस्तू, लोखंडी सायकल म्हणा, ती बाहेर जर अशी उघड्यावरती पडून राहिली तर त्याला पाऊस लागणार आहे, वारा लागणार आहे, ऊन लागणार आहे. मग काही दिवसांनी त्याच्यावरती हळूहळू गंज चढतो, रस्टिंग होतं. सो दिस इज केस ऑफ करोजन. याला आपण बोलू शकतो करोजन. रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं, हे झालं करोजन. दुसरं एक्झाम्पल आपण डिस्कस केलं की आपल्या घरामध्ये जे चांदीच्या वस्तू असतात त्या काही दिवसानंतर काळवंडतात, बरोबर, काळवंडतात थोड्या त्या. सो ही जी केमिकल रिॲक्शन आहे किंवा इथे काय घडत आहे, इथे सुद्धा होत आहे करोजन. अनदर एक्झाम्पल, जे तांब्या पितळाच्या वस्तू असतात त्याच्यावरती असं ग्रीन हिरव्या कलरचा एक लेअर आलेला दिसतो, तर हे सुद्धा आहे करोजनचं एक्झाम्पल. तर याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. सो व्हॉट इज करोजन? करोजन इज नथिंग बट स्लो डॅमेज ऑफ मेटल ड्यू टू एअर, वॉटर और अदर केमिकल. करोजन इज स्लो डॅमेज ऑफ मेटल. मेटलचं हळूहळू डॅमेज होणं, मेटलचं स्लो डॅमेज. बरोबर, आपण बोललेलं की करोजनसाठी करोजन ही जी प्रोसेस आहे किंवा रस्टिंग ही जी प्रोसेस आहे याच्यासाठी टाईम लागतो, वेळ लागतो, स्लो रिॲक्शन आहे. सो दिस इज स्लो डॅमेज ऑफ मेटल्स. कशामुळे? ड्यू टू एअर, वॉटर और अदर केमिकल. एअर, वॉटर, अदर केमिकल किंवा आपण असंही बोलू शकतो ड्यू टू ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स त्याच्यामुळे मेटलचं हळूहळू डॅमेज होणं, याला आपण बोलतो करोजन. एक्झाम्पल, आयर्न रस्ट अँड फॉर्म्स रेडिश ब्राऊन लेअर ऑन इट सरफेस. जे आपण बोललो की लोखंड गंजतं, रस्टिंग म्हणजे काय? गंजणे. लोखंड गंजतं आणि त्यामुळे एक रेडिश ब्राऊन कलरचा एक लेअर त्याच्या सरफेसवरती बनलेला दिसतो, जसं या इथे दाखवलेलं आहे. इथे हे गंजलेला पार्ट इथे दाखवलेला, इथे झालेला आहे रस्टिंग. ओके, रस्ट फॉर्म्युला, हा जो रस्ट बनतो की आपण जो बोलतो गंज, तर त्याचा सुद्धा एक केमिकल फॉर्म्युला आहे. केमिकल गंज त्याला आपण काय बोलतो? दिस इज हायड्रेटेड आयर्न और फेरिक ऑक्साईड. एफीला आपण कधी आयर्न बोलतो किंवा फेरस पण बोलतो. सो याचा केमिकल फॉर्म्युला Fe2O3 XH2O. तर हा आहे हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड किंवा आपण याला बोलू शकतो हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड. आयर्न ऑक्साईड किंवा फेरिक ऑक्साईड Fe2O3. Fe2O3 म्हणजे काय? आयर्न ऑक्साईड और फेरिक ऑक्साईड. हायड्रेटेड आहे, हायड्रेटेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये H2O असणार आहे, त्यामुळे इथे दाखवलेला आहे XH2. आता X म्हणजे काय? तर हा जो नंबर आहे हा नंबर व्हॅरी करू शकतो, 1 असेल, 2 असेल, व्हॅरी होऊ शकतो. म्हणून फक्त एक जनरलाइज फॉर्म्युला रस्ता जर लिहायचा झाला तो आपण तो कसा लिहू शकतो? Fe2O3 फेरिक ऑक्साईड आणि त्यानंतर H2O आणि हा जो नंबर आहे हा नंबर चेंज होऊ शकतो म्हणून इथे फक्त X दाखवलेला आहे. तर आहे रसचा फॉर्म्युला Fe2O3.XH2O हायड्रेटेड आयर्न और फेरिक ऑक्साईड. समजलं इथपर्यंत? आता रस्टिंगवरती कोणते पॅरामीटरचा फरक पडू शकतो किंवा कोणते पॅरामीटर अफेक्ट करतात हे समजण्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. तो एक्सपेरिमेंट काय आहे ते आपण समजून घेऊया. बट त्याआधी जसं आपण बोललो की करोजन वेगवेगळ्या मेटलसोबत होतं. एक्झाम्पल, आयर्न, लोखंड, त्यावरती गंज चढतो म्हणजे रस्टिंग होतं. रेडिश ब्राऊन कलरचा सबस्टन्स आपल्याला दिसतो. रेडिश ब्राऊन कलरचा सबस्टन्स म्हणजेच काय? हा रस्ट. त्याचा फॉर्म्युला Fe2O3 XH2O. त्यानंतर जर सपोज सिल्वर असेल, सिल्वरवरती ब्लॅक कलरचं कोटिंग येतं, चांदीचे भांडे काळवंडतात, ब्लॅक कलरचं कोटिंग येतं. आणि त्यानंतर ब्रास, कॉपर, तांबे पितळाचे भांडे याच्यावरती ग्रीन कलरचं कोटिंग येतं, हिरव्या कलरचं एक कोटिंग येतो, त्याला बऱ्याचदा आपण बोलतो पॅथिना. काय बोलतो? पॅथिना. सो हे आहे एक्झाम्पल्स ऑफ करोजन. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे रस्टिंग. रस्टिंग म्हणजे रिलेटेड टू आयर्न, लोखंडाशी रिलेटेड आहे. त्यासाठी रस्टिंग समजण्यासाठी एक इथे एक्सपेरिमेंट दिलेला आहे की रस्टिंगवरती कोणते पॅरामीटर अफेक्ट करू शकता. 4 आपल्याला टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे आणि प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस आपल्याला टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट जे टेस्ट ट्यूब आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बॉइल्ड वॉटर. बॉइल्ड वॉटर घ्यायचं आणि त्याच्यावरती एक ऑइलचा लेअर टाकायचा. वॉटर आहे त्यावरती ऑइलचा लेअर राहणार आहे. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला सॉल्ट सोल्युशन घ्यायचं आहे. सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय? वॉटरमध्ये सॉल्ट मिक्स करायचं आणि त्यानंतर ते सोल्युशन याच्यामध्ये टाकायचं, सॉल्ट सोल्युशन. थर्डमध्ये आपण काहीच टाकणार नाही. काहीच नाही म्हणजे काय? तिथे असणार आहे एअर. आणि फोर्थमध्ये आपण टाकणार एअर प्लस अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. अनहायड्रस म्हणजे काय? हायड्रा म्हणजे वॉटर. अनहायड्रस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पाण्याचा काहीच अंश नाही, असं ड्राय कॅल्शियम क्लोराईड इथे आपण टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? नेल्स घ्यायचे. नेल्स म्हणजे काय? खिळे, लोखंडाचे खिळे, आयर्न नेल्स घ्यायचे. प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये एक एक नेल टाकून द्यायचा. 1 2 3 4 नेल टाकला. फोर्थ जी टेस्ट ट्यूब आहे ती फक्त आपल्याला इथे अशी कॉर्कनी पॅक करायची आहे. 4 टेस्ट ट्यूब पॅक करायची आहे. हा झाला बेसिक सेटअप. समजलं काय केलं? फर्स्ट टेस्ट ट्यूब, त्याच्यामध्ये काय काय आहे? बॉइल्ड वॉटर आहे, त्याच्यावरती पाण्याचं लेअर आहे, आपण एक आयर्न नेल टाकलेला आहे. सेकंडमध्ये सॉल्ट सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये आयर्न नेल टाकलेला आहे.
थर्डमध्ये काहीच नाही, फक्त एअर आहे, त्यामध्ये एक आयन नेल टाकलेला आहे. फोर्थमध्ये एअर आहे, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे, त्यामध्ये नेल टाकलेला आहे आणि त्याला आपण पॅक केलेला आहे. हा सेटअप हे असंच ठेवायचं थोड्या दिवसासाठी आणि काही दिवसानंतर बघायचं की इथे नेमकं काय झालं किंवा काय केमिकल रिॲक्शन झालेली आहे. सो त्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये तुमच्या काय लक्षात येईल, ही जी फर्स्ट टेस्ट ट्यूब होती ना, यामध्ये हा जो नेल आहे ना, हा नेल गंजलेला नाही, देअर इज नो रस्टिंग. ठीक आहे, देअर इज नो रस्टिंग. सेकंड, सॉल्ट सोल्युशनमध्ये जो आयर्न नेल आहे ना, याच्यामध्ये खूप जास्त रस्टिंग झालेलं आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे, रस्टिंग खूप जास्त झालेलं आहे. थर्ड जो आहे की जो आपण असं ओपन ठेवलेला आहे एअरमध्ये, तर याच्यामध्ये थोडंफार रस्टिंग असेल किंवा काहीच रस्टिंग सुद्धा नसू शकतो. नो रस्ट ऑर व्हेरी स्मॉल रस्टिंग. आणि हा जो फोर्थ आहे, फोर्थमध्ये सुद्धा नो रस्टिंग. यामध्ये सुद्धा रस्टिंग झालेलं नाही आहे. आपण बोलतो की कोरोजन किंवा रस्टिंग होण्यासाठी एअर, वॉटर, अदर केमिकलची गरज असते. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की रस्टिंग होण्यासाठी एअर आणि वॉटर ह्या दोघांची गरज असते. रस्टिंग होण्यासाठी एअर आणि वॉटर या दोघांची गरज असते. जसं ह्या केसमध्ये काय झालं, ह्या केसमध्ये ऑइल लेअर होतं, खाली बॉईल वॉटर होतं, बट या ठिकाणी एअर पोहोचत नव्हती. त्यामुळे इथे रस्टिंग झालं नाही. वॉटर होतं बट एअर नाही आहे, त्यामुळे इथे रस्टिंग झालं नाही. सेकंड केसमध्ये सॉल्ट सोल्युशन असेल तर रस्टिंग खूप जास्त होणार आहे. थर्ड केसमध्ये एअर तर आहे, फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये थोडंफार मॉइश्चर असेल, मॉइश्चर म्हणजे H2 असेल, मग त्या केसमध्ये थोडंफार रस्टिंग दिसेल. आणि जर मॉइश्चर जर नसेल तर त्या केसमध्ये अजिबात रस्टिंग दिसणार नाही. म्हणजे इथे काय, इथे एअर आहे पण पाणी नाही आहे किंवा अगदी छोटं पाणी आहे किंवा कमी अमाऊंटमध्ये वॉटर प्रेझेंट आहे, त्यामुळे या केसमध्ये आपल्याला नो रस्टिंग किंवा व्हेरी स्मॉल रस्टिंग दिसेल. आणि लास्ट केसमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, इथे अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आपण टाकलेलं आहे आणि इथे आपण हे असं पॅक करून ठेवलेलं आहे, त्यामुळे काय होणार आहे, इथे काहीच रस्टिंग होणार नाही आहे. यावरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, कन्क्लुजन बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. दोघांची गरज असते, वॉटर आणि एअरची. रस्टिंग इज फास्टर इन सॉल्ट वॉटर. सगळ्यात जास्त रस्टिंग आपल्याला दिसलेलं आहे इथे की ज्या ठिकाणी आपण सॉल्ट वॉटरचं सोल्युशन यूज केलेलं, या केसमध्ये रस्टिंग सगळ्यात जास्त होते. ठीक आहे, समजलं रस्टिंगचा एक्सपेरिमेंट किंवा कोरोजनचा एक्सपेरिमेंट. देन रस्टिंग म्हणजे काय, रस्टिंग इज अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. रस्टिंग ही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे इथे काय ते इलेक्ट्रॉनचा संबंध येणार आहे, ही रिॲक्शन आहे. सो रस्टिंगमध्ये नेमकं काय होतं, रस्टिंग होतं म्हणजे काय, एक आयन सरफेस असणं किंवा लोखंडाचा सरफेस असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे. सो रस्टिंग होताना काय होतं की हा जो आयन सरफेस आहे किंवा लोखंडाचा सरफेस आहे, त्याच्यावरचे जे डिफरंट रिजन्स असतात, हे रिजन ॲनोड किंवा कॅथोड म्हणून ॲक्ट होतात. ॲनोड किंवा कॅथोड म्हणून ॲक्ट होतं. सो यामध्ये एक्झॅक्टली काय होतं, हाऊ रस्ट फॉर्म्स डिफरंट रिजन्स ऑन द आयन सरफेस ॲक्ट लाईक टायनी ॲनोड अँड टायनी कॅथोड. सो यामध्ये आपल्याला रिॲक्शन बघायची, ॲनोडजवळ काय रिॲक्शन होते आणि कॅथोडजवळ काय रिॲक्शन होते. ॲनोडजवळ काय होतं, आयन काय करतं, आयन इलेक्ट्रॉन लूज करतं. आयन इट लुजेस इलेक्ट्रॉन आणि त्यापासून मिळतात आयन. ठीक आहे, इलेक्ट्रॉन लूज करणे, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज होत आहे म्हणजे इथे Fe काय होतं, ऑक्सिडेशन होतं, Fe इज ऑक्सिडाइज. ओके, सो Fe पासून आपल्याला मिळतं Fe2+ आयन्स. आणि त्यानंतर म्हणजे इथे काय होतं, Fe होतं ऑक्सिडाइज. त्यानंतर कॅथोड जवळ काय होतं, तीच रिॲक्शन इथे दिलेली आहे, Fe त्यापासून मिळत आहे Feचे आयन +2 इलेक्ट्रॉन. कॅथोड जवळ काय होतं, ऑक्सिजनचं होतं रिडक्शन. दिस इज रेडॉक्स रिॲक्शन. ऑक्सिडेशन सुद्धा होत आहे आणि रिडक्शन सुद्धा होत आहे. सो ऑक्सिजनचं होतं रिडक्शन टू फॉर्म वॉटर, O2 + 4H + 4E, त्यापासून आपल्याला मिळतं H2O. ऑक्सिजनचं रिडक्शन होतं आणि त्यापासून वॉटर मिळतं. आता काय होतं, हे जे Fe2+ आयन आहे ना, हे ॲनोड जवळ जे फॉर्म झालेलं आहे, हे आयन काय करतं, हे मायग्रेट करतं, म्हणजे तिथून ते निघतं. हे आयन होता मायग्रेट आणि त्यानंतर मायग्रेट होऊन हे रिॲक्ट होतं वॉटर आणि ऑक्सिजन सोबत. वॉटर आणि ऑक्सिजन सोबत ते रिॲक्ट होता आणि त्यापासून बनता Fe3+ आयन्स. ठीक आहे, ॲनोड जवळ निघता ते मायग्रेट होता, वॉटर ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते आणि त्यापासून मिळतात Fe3+ आयन. समजलं इथपर्यंत. सो Fe2+ आयन फ्रॉम द ॲनोड रिजन मायग्रेट अँड रिॲक्ट विथ वॉटर अँड ऑक्सिजन गेटिंग फर्दर ऑक्सिडाइज टू Fe3+ आयन. यामध्ये बघा +2चा +3 होतं, म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, ऑक्सिडेशन प्रोसेस झाली. इथे झालेलं आहे ऑक्सिडेशन. अँड नाऊ Fe3+ आयन हे आयन जे आहे हे कंबाईन होतं वॉटरसोबत. याचं कॉम्बिनेशन किंवा याची रिॲक्शन कशासोबत होते, वॉटरसोबत होते. वॉटरसोबत रिॲक्शन होऊन त्यापासून आपल्याला मिळतं हायड्रेटेड ऑक्साईड.
हायड्रेटेड ऑक्साईड म्हणजेच काय, रस्ट. हायड्रेटेड ऑक्साईड म्हणजेच काय, रस्ट ती मिळते. सो त्याची केमिकल रिॲक्शन दिलेली आहे 2Fe3+ आणि वॉटर याची रिॲक्शन आहे. सो 2Fe3+ ॲक्वियस पाण्यामध्येच आहे प्लस 4H2O यापासून आपल्याला मिळतं Fe2O3.XH2O आणि 6H+ सॉलिड, कारण काय ती रस्ट आहे, त्याचा एक लेअर आहे. सो ही झाली रिॲक्शन की ज्याच्यावरून आपल्याला समजतं की एक्झॅक्टली रस्टिंग होतं म्हणजे काय होतं. सो समजलं रस्टिंग म्हणजे काय, तर बेसिकली आपलं करोजन या टॉपिकमध्ये आपला फोकस रस्टिंगवर होता. करोजन म्हणजे काय, मेटलचं स्लो डॅमेज. कशामुळे, काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा केमिकलमुळे जे स्लो डॅमेज होतं त्याला आपण बोलतो करोजन. त्यामध्ये आपला फोकस होता रस्टिंगवरती म्हणजे आयनवरती. सो आयनचं रस्टिंग होतं किंवा लोखंड गंजतं म्हणजे काय होतं, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस कशी होते किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन कशी होते ती आपण इथे समजून घेतली. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे एक लास्ट टॉपिक, छोटंसं टॉपिक आहे, त्याला बोलता रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय, रॅन्सिडिटी ज्याला मराठीमध्ये आपण बोलतो खवटपणा किंवा एखादा पदार्थ खवट होणे. एक्झाम्पल, सपोज तुम्ही चिप्स खात आहात, एक पॅक तुम्ही ओपन केला, थोडे चिप्स खाल्ले आणि त्यानंतर उरलेले चिप्स तुम्ही तसेच बाजूला ठेवले किंवा जस्ट तसंच गुंडाळलं आणि साईडला ठेवलं. 2-3 दिवसानंतर जेव्हा तुम्ही परत ते चिप्स खायला जाल तर तुम्हाला लगेच जाणवेल की त्या चिप्सच्या टेस्टमध्ये फरक पडलेला आहे आणि त्याचा थोडासा वाससुद्धा येत आहे. हे कशामुळे होतं किंवा ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण बोलतो रॅन्सिडिटी किंवा खवट होणे किंवा खवट होणे. ठीक आहे, हे तुम्ही जनरली सगळीकडेच बघितलेलं असेल. सो रॅन्सिडिटी म्हणजे काय, असे काही सबस्टन्सेस किंवा असे काही पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये तेल असतं, तूप असतं किंवा काही फॅट्स असतात, त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यामुळे म्हणजे इथे सुद्धा केमिकल रिॲक्शन होत आहे, ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचा वास येतो किंवा त्याची चव बदलते. ही जी प्रोसेस असते याला आपण म्हणतो रॅन्सिडिटी. ठीक आहे, समजते. म्हणजे रॅन्सिडिटी म्हणजे काय, बेसिकली ऑक्सिडेशन होते. कसले, ऑइल किंवा घी किंवा काही फॅट असेल त्याचं होतं ऑक्सिडेशन, त्याला आपण बोलतो रॅन्सिडिटी. सो व्हॉट इज रॅन्सिडिटी, when oil, ghee or fried food is left for long, it reacts with oxygen and it smells bad and taste unpleasant. ज्यावेळेस किंवा इवन तुम्ही असं बघाल की एखादा दिवाळीचं जे फराळ असतं, दिवाळीचं फराळ खूप महिने टिकलं ते नंतर त्याची चव थोडी खराब लागायला लागते. तर ही चव का खराब लागते, कारण हे होतं बिकॉज ऑफ द प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज रॅन्सिडिटी. सो ज्यावेळेस आपण ऑइल किंवा घी किंवा फ्राईड फूड किंवा आपण बोलू शकतो फॅट असणारे जे फूड आयटम्स असतात हे आपण खूप दिवसांसाठी किंवा खूप लॉंग टाईमसाठी जर आपण ठेवलं तर काय होतं, त्याची रिॲक्शन होते ऑक्सिजनसोबत, हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते आणि त्यामुळे त्याचा वाससुद्धा खराब येतो आणि चवसुद्धा खराब लागते. आणि ही जी प्रोसेस असते हे कशामुळे होतं, हे ज्या प्रोसेसमुळे होतं त्याला आपण बोलतो रॅन्सिडिटी. सो रॅन्सिडिटी इज अ प्रोसेस इन विच ऑइली फूड आयटम्स गेट स्पॉइल्ड. ऑइली फूड आयटम स्पॉइल होतं बिकॉज ऑफ ऑक्सिडेशनमुळे अँड डेव्हलप अँड अनप्लिझंट स्मेल अँड टेस्ट. आणि त्यामुळे त्याच्या चवीमध्ये किंवा वासामध्ये सुद्धा बदल होता, अनप्लिझंट स्मेल किंवा टेस्ट येते. आणि ही जी प्रोसेस असतात याला आपण बोलतो रॅन्सिडिटी. ठीक आहे, याला आपण बोलतो रॅन्सिडिटी. सो आता हे रॅन्सिडिटी आपण कसं अवॉइड करू शकतो, सिम्पल आहे. आपण काय करतो, एअरटाईट कंटेनरमध्येच आपण हे फूड आयटम ठेवले, म्हणजे जे चिप्सचं पॅक होतं त्याचं प्रॉपरली पॅक केलं, एअरटाईट फूड कंटेनरमध्ये ठेवलं तर हा जो ऑक्सिडेशनचा स्पीड आहे, हा ऑक्सिडेशनचा स्पीड कमी होऊ शकतो. सो एक ऑप्शन काय की एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोरेज करणं. सेकंड ऑप्शन काय की जे इंडस्ट्री लेवलवरती जिथे फूड इंडस्ट्री असते तिथे हे फॉलो केलं जातं. सो त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ रॅन्सिडिटीमध्ये फर्स्ट काय सांगितलं, यूज ऑफ अँटीऑक्सिडंट्स इन फूड. काही अँटीऑक्सिडंटचा यूज केला जातो फूडमध्ये, त्यामुळे काय होतं ऑक्सिडेशनची प्रोसेस स्लो होते. एक्झाम्पल BHA, BAT या टाईपचे अँटीऑक्सिडंट यूज केले जातात इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. सेकंड, व्हॅक्यूम पॅकिंग. व्हॅक्यूम पॅकिंग म्हणजे काय, एअर काढून टाकली जाते म्हणजे ऑक्सिजन काढून टाकलं जातं. ऑक्सिजन नाही म्हणजेच काय, ऑक्सिडेशन होणार नाही. किंवा चिप्सच्या पॅकमध्ये ना गॅसेस भरले जातात. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन गॅस, इनर्ट गॅस असतो हा, दिस गॅस इज इनर्ट गॅस. मग आपण जे बोलतो की चिप्सचं पॅक खोलल्यावर त्यामध्ये चिप्स कमी आणि हवा जास्त असते, ती हवा नसते. ती हवा म्हणजे काय असतं, इथे असं काहीतरी स्टफ केलेलं असतं, काहीतरी हवा भरलेली असते, नायट्रोजन गॅस भरलेलं असतं. कशासाठी, जेणेकरून ऑक्सिडेशन होणार नाही. ओके. देन स्टोरिंग फूड इन एअरटाईट कंटेनर ऑर कीपिंग फूड इन रेफ्रिजरेटर टू स्लो ऑक्सिडेशन. फ्रीजमध्ये सगळ्याच केमिकल रिॲक्शन स्लो डाऊन होतं, म्हणून ऑक्सिडेशन स्लो डाऊन करण्यासाठी आपण फूड फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो. तर हे आहे सगळे प्रिव्हेन्शनचे, म्हणजे आपण रॅन्सिडिटी कशी प्रिव्हेंट करू शकतो त्याचे हे सगळे उपाय. ठीक आहे, क्लिअर आहे. रॅन्सिडिटी अगदी सोपं आहे. रॅन्सिडिटी म्हणजे काय, ऑइल किंवा मग घी किंवा मग जे फॅट असतात त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्या फूड आयटमचे टेस्ट बदलते, वास खराब येतो, त्याला आपण बोलतो रॅन्सिडिटी. आणि त्याचे प्रिव्हेन्शनसाठी काय काय आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.